नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सॅटर्डे आणि आज आम्ही अजिबात घरकाम नाही काढलंय. आम्ही असं छान छान आवरून निघालोय कारण निखिलचा बर्थडे उद्या. तर त्याला काहीतरी गिफ्ट घेऊन देऊया म्हटलं, तो नाही म्हणतोय तरी पण सोबत माझं पण काय असेल नसेल तर घेते. बट आज तुम्हाला मला दाखवायचं आहे, माझी मुलगी नाही तर माझा मुलगा तुम्हाला दाखवायचा आहे. हे बघा सगळं आज आम्हाला फ्रॉक बॉटल पडती का? आज आम्हाला शर्ट हे फ्रॉक घालायचेच नव्हते. आज हे इस्त्री नव्हतं, मी तिला नाही म्हणत होती बट तिला हेच आणि हे बऱ्याच दिवसापासून घेतलं होतं, हे काढलेलं नव्हतं आणि हे तर अजिबात इच्छा नव्हती आमची, पण आम्ही ऐकतच नाही. फ्रॉक घालायचा ना. तर आमचा मुलगा झालाय आज, असा सखा झालाय आमचा. हे घालायचंय आता. हाय कर सगळ्यांना. कसं आहे करते? मी साखी. वेलकम टू न्यू व्लॉग. चलो दिवसभर आणि मी पण छान छान रेडी झाली. आम्ही दोघं बाय द वे निखिलने सखी सोबत सेम मॅच केला होता, बट ढिरीमध्ये शॉर्ट नीट बसला नाही, सो गुपचूप मॅच सोबत ट्विनिंग करायला आला. त्यांना सांगा परत भेटू. त्यांना सबस्क्राईब करा सांग. किती cool आहे. तर गाडीत बसल्यानंतर मॅडमचा खेळ एकदम प्रॉपर सुरू झालाय, मागे पुढे पुढे मागे करायचा. सखी तुम्हाला काय घेऊन देणार आहे आज? ऐ पापाकडनं पैसे घे ना. सांग पापाला पैसे दे मम्माला. ए कुठून पैसे? तुम्ही काय ठेवायला दिले का माझ्याकडे? आम्हाला दोघींना कप्पे घ्यायचे. सांग. कट्टू संध्याकाळ. तर माझ्या अवतारावरनं तुम्हाला कळलं असेल की मी जाम झालीये. पप्पा कोणाचा आहे आणि मम्माचे कोण आहे मग? अगं असा केक कट करता का सकुड्या? देतो देतो. पोरं झाल्यावर कशाचं बर्थडे कशाचं काय. मम्माला दे. तर पापा लांबच राहिला. मजा सगळी सगळीची सुरू आहे. मम्माला दे थोडं. अगं बाई मम्माची दादा अशी हलत आहे. मम्मा काही खाऊ बी पण शकत नाही का रे? तुला कधीच कुठे बाहेर नेणार नाही अशा अवस्थेत. चॉकलेटचे पापा. चला आज आमचा छोटासा असा बर्थडे सेलिब्रेट झालाय. निखिलचा बर्थडेची सुरुवात झालेली आहे. उद्या काय काय होतं ते बघायसाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर तुम्ही जो आता बघितला तो बर्थडे आम्ही निखिलचा 10 वाजता सेलिब्रेट केला होता. कारण आम्ही ते पेस्ट्री तर आणून ठेवली होती. आमची अजिबात इच्छा नव्हती रात्री बर्थडे सेलिब्रेट करायचं, कारण अवतार बघितला असेल कंबरडा मोडलाय माझा आज फिरून फिरून. आम्ही खूप शॉपिंग केली, पण मी खूप वर्षांनी हिल्स घातले असेल. आज माझी शूटची गडबड झाली होती म्हणून. आणि जी बीतली आहे मला त्यात, मी कोणती ती कॅफे पीटरची ब्राउनी खाल्ली, त्याच्यानंतर मला काय त्रास होतोय मलाच कळत नाही आहे. आणि मला घरून काही खायची प्यायची पण इच्छा नव्हती, पण येता येता ती पेस्ट्री आणलेली होती. सखीचं सारखं लक्ष त्याच्याकडे होतं. तर निखिलला म्हटलं चला तिच्यासाठी ती झोपायच्या आधी थोडं करूयात सेलिब्रेट. ती झोपली, ती लगेच झोपली 10:15 वाजता आणि मी पण झोपली होती अगदी गाढ. तुम्हाला माझ्या डोळ्यांवरनं कळत असेल. 11 वाजता मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला की अगं आम्ही येतोय. आणि तिने बघितलं की मी झोपेत म्हणे जाऊ देतो आम्ही नाही येत. तिला म्हटलं नाही या तुम्ही. निखिलचे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत भाऊजीं ते, त्याच्यामुळे ते सेलिब्रेट करायला येतात भाऊजी आणि माधुरी. आणि तिचा जेव्हा फोन ठेवला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आत्ताशी 11 वाजलेत आणि खूप दिवसातनं झालं असेल की मी उठल्यानंतर नाही निखिलवाल्यानं तू काय गणगण काय करते. तर एक तर मी उठली ना तेव्हा निखिल वॉशरूममध्ये होतं. मला सगळ्या घरात अंधार, निखिल वॉशरूममध्ये. आणि मी निखिल कुठे गेला. तिचा फोन तर ते असं मला वाटलं की 1-2 वाजले काय रात्री. अचानक कसं काय फोन आला. मी माझ्याच धुंदीत होती कारण मी खूप गाढ झोपेत होते. नंतर प्रॉपर असं थोडी तिचा फोन ठेवल्यानंतर लाईट बीट लावले. याला शोधलं वॉशरूममध्ये. बाहेर येऊन मी बघते तर निखिल समोर सगळे लाईट सुरू आहेत. म्हणजे असं पहिल्यांदा झालं असेल का रे. नाही तर आमची सॅटर्डे नाईट अशी असते की समोरच्या सगळ्या बिल्डिंगमधले लाईट ऑफ होतं, मग आमच्या घराचं लाईट ऑफ होतो. एवढी आमची मजा मस्ती सुरू असते. आज सगळे लाईट सुरू होते आणि आमचा बंद होता. आणि मी खूप गाढ झोपत होती. याचा बर्थडे पुढच्या 15 मिनिटात. तर काही घेणं देणंच नाही. तो का फोटो शोधतोय का स्वतःचाच? मग बोल की आमच्या ऑडियन्सशी. हलकट माणूस आहे. बर्थडे त्याला काही बोलायचं नाही मला. आता मी एवढी झोपेते, मी एवढी अशी काय म्हणू वेगळ्याच कॅरेक्टरमध्ये. बरं आम्ही खूप शॉपिंग केली आज. निखिलला प्रॉपर धुतला असं म्हणायला हरकत नाही.
कारण माहीतच नाही कोणतं बिल कोणी पे केलं, काय केलं, फक्त घेत होतो. सगळ्यात जास्त मी शॉपिंग केली, नंतर सखीने, नंतर निखिलने. गेलो होतो निखिलसाठी घ्यायला, घेतलं म्हणजे त्यांनी घेतलं नाही असं नाही, त्याला पण घेऊन दिलं थोडंफार काहीतरी, पण थोडंफार. सखीने मी मस्त 6 मारलेत, कारण पण आम्ही खूप दिवसांनंतर शॉपिंग केली आहे. जशी का रे की मॉलमध्ये जाऊन फुल चेंज करतोय, ट्रायल रूमच्या लाईनमध्ये उभं राहतोय मध्ये, म्हणजे जवळजवळ मागच्या मे नंतर अशी तगडी शॉपिंग केली आहे आणि तगडा धुतलाय माझ्या नवऱ्याला. जाऊ दे, चालूच राहतं. तो असा पण बोलायच्या मूडमध्ये नाही आहे, आणि तो ओके असून तो बोलायच्या मूडमध्ये नाही आहे, आणि मी जाम असून प्रॉपर बोलायच्या मूडमध्ये. तर आता आम्ही छान बर्थडे सेलिब्रेट करू सगळे आल्यानंतर, आणि उद्याचे पण आमचे प्लॅन्स आहे, पण आमच्या अवतारावरनं माहीत नाही काय होतं काय नाही. इज टू बिझी. जाऊ द्या यार, स्टे ट्यून. कट टू डे 2. आज आहे आमच्या पापाचा बर्थडे, आणि आमचा पापाही छान छान दिसतोय, रुबाबदार, कारण त्याला थोडे थोडे केस आलेत. लेक त्याला चांगलीच टोपी घालतोय. मी मस्त अशी नारायणपेठ नेसली, कारण आम्ही मंदिरात चाललोय. आम्ही कोणाच्याही बर्थडे असं मंदिरात जातो, आणि ह्यावेळेस असं पहिल्यांदा झालंय की आम्ही आळंदीला गेलोच नाहीये हे वर्ष सुरू झाल्यापासून. गजानन महाराजांच्या मंदिरात माहित नाही असं काय खुपतं ते मनात, जायला वाटतं असं होतं की यार आपण का नाही गेलो. तो नव्हताच इथे म्हणून नाही जाणं झालं, बट तरी पण ते खूप मनात. आणि आजचा दिवस पण शुभ आहे, तर मग आम्ही तिकडे निघालोय. सखी पण छान छान रेडी झाली आहे. याच्यात बोल, सगळ्यांशी बोल याच्यात. हॅलो म्हण, हॅलो. काही गरज नाही माझ्या लेकीला. चलो आमच्या सोबत तुम्हालाही दर्शन देतो. सखी सोबत काहीच खरं नाही माझं. आमच्या सोबत तुम्हालाही दर्शन देतो, चला आमच्या सोबत. त्यानंतर आम्ही मंदिरात पोचलो. अजिबात ट्रॅफिक वगैरे नव्हती. खूप छान शांततेत त्यांनी अगदी मनाला हवं तसं आमचं खूप मस्त दर्शन झालं. व्हिडिओ काही काढले नाही मी. तर मंदिरातून घरी येऊन आम्हाला खूप वेळ झाला. आमचं खूप शांततेत आणि खूप छान असं दर्शन झालं. आमची खूप मनापासून इच्छा होती, कारण आम्ही दरवर्षी बड्डेला म्हणा, नवीन वर्षाला जातो म्हणजे जातोच. यावर्षी निखिलच्या तिकडे जाण्यामुळे आमची गडबड झाली होती. मी नाशिकला होती तेव्हा 2-3 वेळेस गेली होती मंदिरात, बट इथे कसं ते निखिलला वाटतं की यार नाही गेलो. तर त्याचं आल्यापासून असं होतं की यार तर मग जायचं, आणि आज छान दर्शन झालं. यस, तर मी सांगत होते की मनाला अगदी शांती टाईप असं झालं आहे की यार चला यार, काहीतरी इच्छा होती ती पूर्ण झाली. सगळं छान छान शुभ हो. बड्डेचे असे विशेष काही प्लॅन नाही आहे. ह्यावेळेस घरी आमच्या तिघांमध्ये छोटासा बड्डे. ॲक्च्युली आई तात्या येणार होते, बट त्यांचं कॅन्सल झालं. ते नेक्स्ट वीक येणार आहेत आता. आणि आमचा असाही घरचा प्लॅन होता. आज मस्त निखिलची आवडीची भाजी आणि भाकरी असा बेत आहे, बाजरीची भाकरी आणि भाजी, की यार तर मला नाही खायचं, बाहेरचं घरचं खायचं आहे. म्हटलं चल, तर भाजी करायला त्याने थोडी हेल्प केली, काय त्याचे मसाले बिसाले असतात त्याप्रमाणे. मी भाकरी वगैरे केली. सखीला डाळ भात केला आहे. मला पण मी तोच डाळ भात खाणार आहे. असा सिम्पल बड्डे. केक पण बेंटो केक मागवला आहे, कारण आता तो तेवढा जातही नाही. असं नाही की बड्डेची एक्साइटमेंट कमी झाली आहे, अजिबात नाही. त्याला गिफ्ट दिलेत, त्याची छानशी शॉपिंग झालेली आहे. त्याला खूप 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 विशेष दिला आहेत सगळ्यांनी. त्याची जी कामं आहेत ती मार्गी लागत आहेत. बट बाहेर जायची एक्साइटमेंट आमची टोटली गेली आहे. म्हणजे आमचं बाहेर जाऊन खाणं बऱ्यापैकी कमी झालं किंवा बाहेर फिरणं. इव्हन आम्ही अशा पण पार्ट्या करतो ना, त्या घरीच करतो. जर तुम्ही मागच्या वीकेंडला बघितलं असेल, मी ॲक्च्युली शूट नाही केलं. इतकी गर्दी होती माझ्या घरात, आणि इन अ गुड वे. आणि त्यात चिल्लर पार्टी, आम्ही 6-7 पोरं होते हे, आणि त्यांनी जो गोंधळ घातला आहे. आम्ही रात्री 1:30-2 पर्यंत जागे होतो. सगळ्या बिल्डिंगच्या लाईट्स ऑफ होत्या, फक्त आमच्या घरात गोंधळ चालू होता. आणि आम्ही मनसोक्त गप्पा मारत होतो, टॉपिक काढत होतो, भांडत होतो, बोलत होतो. खूप मजा केली होती. असं वाटतं की यार नाही, ह्या विकेंडला बोलवायला हवं होतं, अजून मजा आली असती. काय भेटू. तर बघूयात, आता पापाचा छोटासा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आम्ही. बाहेरच छोटासा सेटअप केला आहे मी, गादी वगैरे टाकून, की बाल्कनीत यावरनं तरी माझ्या नवऱ्याला वाटतं की आपण बाल्कनीत थोडंफार काहीतरी करू, नेट वगैरे लावून असं काहीतरी बघू. पण कसं पुढे काय होत आहे ते. आता बर्थडे कसं सेलिब्रेट होतं हे मी तुम्हाला दाखवते. आले काढला फोटो. काय करतोय सखू तू? काढ माझा फोटो, काढ. कोणाचा? पापा तर बघतच नाही तुझ्याकडे. पापा सांग माझ्याकडे बघ. बघतोय का तुझा पप्पा? काढ मग पापाचा फोटो काढ. तो तर टीव्ही होता ना बाबू सकाळी तुझा. मग काय? कॅमेरा आहे. सांग मग काय? कॅमेरा आहे ना. माझा फोटो काढ. तर आता पापाचा बाप्पा करू ना. म्हण हॅपी बर्थडे पापा. पापाचा बाप्पा करा.
आळू उतरा. हा पापाचा बाप्पा करा आता. बाप्पा करा आता. बाप्पा. ओ गो माझी सोनी ग. बाहेर गॅलरीतच मी असा छोटासा सेटअप केलाय आणि इथे आमच्या लाडूबाई पण बसलाय केक कट करायला. चलो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. तर असा काहीसा सेटअप आहे. आवडला निखिल तुला? ऍक्च्युली एक नंबर झाले माहिती का बाहेर. कारण आमच्या इथे एक नंबर हवा येते जी बाहेर नसते मिळाली. बर्थडे टू मी. एवढं पहिल्यांदा एवढा छोटा केक मागवला असेल आम्ही का रे. टोटल केक खाणार होते आम्ही. हा मस्त आहे केक. थोडा तो हे आला होता, स्पॉइलून आलेला होता, बट झोमॅटोवाल्यांनी आता हेल्प पण बंद केली आहे. आज असं वाटतंय की लय मोठं झालं आपण. काय माझ्या हातात हे बघा माझ्या हातात. आपण बाहेर जाणं बंद केलं, घरातल्या घरात सेलिब्रेशन करायला लागलो, असं वाटतं लय मोठं झालं. अगं बाई हे बघा किती ते कौतुक आहे. आणि मम्माला थँक्यू. तर अशा प्रकारे अतिशय छान आमचं घरातल्या घरात छोटंसं सेलिब्रेशन झालं आहे. मी पुन्हा जाम झाले, मी पुन्हा पंक्चर झाले, माहीत नाही का. उद्या मला डॉक्टरकडे जावं लागणार एवढं फिक्स आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच फिनिश करते. आय होप तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर आणि सबस्क्राईब. जे प्रेम आत्तापर्यंत देत आलं ते असंही पुढे देत राहा. आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं तेही खाली कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.